महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक निकाल जे आहेत ते अतिशय धक्कादायक लागल्याने याच निकालासंदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी. निकाल जे आहेत ते अनपेक्षित आहेत का तुम्हाला? हे नक्कीच अनपेक्षित निकाल आहेत. म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा जर तुम्ही लीड बघितला तर तो सुद्धा फार कमी दिसतोय. आणि भारतीय जनता पार्टीसारखा एक मोठा पक्ष या देशामधला तो 10 जागेंवर स्थिरावतोय. त्याच्यामुळे हे अनपेक्षित निकाल आहेत. आम्हाला अपेक्षा नव्हती असे निकाल लागतील. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला फार कमी वेळ भेटला तरी कमी वेळामध्ये आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण जो जनतेने कौल दिलेला आहे तो आम्ही विनम्रपणे मान्य करतो. बारामतीचा पराभव जो आहे सुनेत्रा पवारांचा तो जिव्हारी लागणार आहे का पक्षाला? असं आहे की मी अगोदरच सांगितलं वेळ कमी भेटला आणि बारामतीबद्दल मी एवढंच सांगेल की विकासाचं राजकारण करण्यावर अजितदादांनी भर दिला होता. कुठेही भावनिक मुद्दे प्रचारात येऊ दिले नव्हते. पण बारामतीकरांनी मला असं वाटते भावनिक मुद्द्यालाच महत्त्व दिल्याचं जाणवतं. यातून आम्ही बरंच काही शिकणार आहोत आणि संपूर्ण ताकदीने अजितदादांचं नेतृत्व महाराष्ट्रात किती फायद्याचं आहे, किती मोलाचं आहे, किती महत्त्वाचं आहे हेच आम्ही आगामी विधानसभेच्या पूर्वी या महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठी सज्ज आहोत. बारामतीच्या पराभवातून मात्र आम्ही बरंच काही शिकलो. हा निकाल जो आहे तो फुटीरांना चपराक देणारा असं एक सध्या एक बोललं जात आहे. तो शिंदे गटासाठी असो की तुमच्या अजितदादांसाठी असो, लोकांना तुमचे निर्णय जे आहेत ते आवडलेले नाहीत असं या निकालातून एकंदरीत दिसतं. लोकशाहीमध्ये जनता सर्वोच्च असते. त्याच्यामुळे जनतेने जे कौल दिलाय, जनतेच्या मनात जे होतं ते जनतेने केलं. कदाचित त्यांना हे आवडलेलं नसावं. मात्र असं आहे की विचारधारा पक्षाची महत्त्वाची असते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सेक्युलर विचारधारा पोहोचवण्यात आम्ही कुठेतरी कमी पडलो हे आम्ही प्रामाणिकपणे कबूल करतो. पण महाराष्ट्राच्या जनतेला हे आवडलं नाही असंच चित्र एकंदरीत ते दिसतंय. त्याच्यामुळे हा पराभवाचा फटका महायुतीला बसला आहे. तुमचे मतं जे आहेत ते शिंदेंना आणि भाजपला ट्रान्सफर झाले, मात्र त्या दोघांची मतं अजितदादांना ट्रान्सफर न झाल्यामुळे तुमची एकच जागा आली असं बोललं जात आहे. साहजिक आहे. आम्हाला तर तसं आता वाटायला संख्येला जागा वाव भेटतं कारण आमच्या 4 जागा उभ्या होत्या. आम्हाला अपेक्षा होती की जर आम्हाला नाशिक भेटली असती तर भुजबळ साहेब नाशिक त्या ठिकाणी लढले असते, जिंकून आले असते. परभणीची विटेकरांची जागा आमची सक्षमपणे आली असती. त्याच्यानंतर गडचिरोलीला धर्मराव बाबांची जागा आली असती आणि उस्मानाबादची धाराशिवची सीटसुद्धा जर दाजी बिराजदारांसाठी आम्ही प्रयत्नरत होतो पण त्यांना पण वेळेवर तिकीट नाही भेटलं. म्हणजे याचं सगळं समीकरण बघितलं तर असं लक्षात येतं एकंदरीत महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीतल्या दोन्ही घटक पक्षांना फायदा झालेला आहेच. पण त्या दोघांचा जर फायदा व्हायचाच असता तर बारामतीमध्ये आमचा पराभव झाला नसता. एकंदरीत पवार साहेबांनी ज्या पद्धतीने निवडणूक हाती घेतली आहे त्यामुळे बॅकफूटवर अजित पवार गेल्याने निकाल जे आता लागलेले आहेत पुढं भविष्य जे अजित पवारांचं राजकीय भविष्य त्याच्याबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जातात. मी याचं थोडं विस्तृत उत्तर देण्याची माझी इच्छा आहे. आदरणीय पवार साहेब हे यांचं राजकारण महाराष्ट्रातही होतं आणि देशातही होतं, देश पातळीवर होतं. अजितदादांचं राजकारण महाराष्ट्रात खूप स्ट्रॉंग आहे. आत्ता कुठं आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेचे 3 जागेचा निकाल, अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 3 जागेचा निकाल आमच्याकडून आला. मात्र ही आमची सुरुवात होती. महायुतीत गेल्यानंतर आम्ही ठरवलं होतं आणि आजपर्यंत 4च्या वर कधी राष्ट्रवादी गेली नाही. विशेषतः आमदार नसताना 7 पर्यंत पवार साहेबांनी जे काही पद्धतीनं या ठिकाणी कमबॅक केलं ते निश्चितच वाखाणण्यासारखं आहे. त्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. पण याच्यामुळं अजितदादा कुठं बॅकफुटर गेले असं म्हणता येणार नाही. अजितदादाचं एक वेगळं नेतृत्व महाराष्ट्रात आहे आणि तुम्हाला मी आजच्या दिवशी विश्वासाने सांगतो की ठीक आहे आमचा पराभव आम्हाला मान्य आहे. पराभवानं दादांनी मागं भाषणात सांगितलं की विजयाने उन्माद करू नये, पराभवाने खचून जाऊ नये. आम्ही खचून गेलेलो नाही. आम्ही ताकदीनं अजितदादाचं नेतृत्व महाराष्ट्राच्या समोर मागतो. 2024 मध्ये अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक त्यांना डॉमिनेट करण्याचे प्रयत्न तुमच्याच मित्रपक्षाकडून होत असल्याचा एक प्रवाद जो आहे मतप्रवाह तो महाराष्ट्रात आहे. आजच्या निकालानं तुम्हाला तसं वाटतं का? मला तसं अजिबात वाटत नाही. दादांमध्ये ती क्षमता आहे. आता मला सांगा आमचे विरोधक काय म्हणत होते, ईव्हीएम सेट झाली, PDCC बँक उघड्या होत्या, पैशाचा वाटप झाला. आता हे मुद्दे तर सगळे खोडले गेले. ज्या पद्धतीनं सगळं कुटुंब एकत्र येऊन खालच्या पातळीवर अगदी मिशा काळेपर्यंतची भाषा करत होतं त्या आज ठीक आहे तुम्ही सगळे एकत्र आले ना अभिमन्यू सारखे दादा एकटेच लढले. मी तर म्हणतो ही जी काही मतं सुनेत्रा वहिनींना आहेत ना ती फक्त अजितदादांचीच आहेत. ती इतर कोणाची असतील असं मला तरी वाटत नाही. त्याच्यामुळे भविष्यात मुख्यमंत्री पदासाठी अजितदादाच कॅपेबल आणि कार्यक्षम असलेले नेते असतील त्याच्यात दुमत असण्याचं कारण नाही. म्हणजे बारामतीत तुम्हाला भाजप आणि शिंदे गटानं मदत केली नाही असा तुमचा थेट आरोप या तुमच्या बोलण्यातून जाणवतो. मला जाणवतो म्हणजे माझं वैयक्तिक मत मांडायचा मला अधिकार आहे की असं निकाल 1 लाखाच्या फरकाने जर आमचा सीट तिथे गेला असेल
मग धोका कुठं झाला याचं पक्षाने चिंतन केलं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुमचे दोन खास मित्र लोकसभेवर निवडून गेले आहेत. एक तुमचे खास परम मित्र आहे अमोल कोल्हे आणि दुसरे आहेत निलेश लंके. त्या दोघांना शुभेच्छा द्याल का तुम्ही? नाही, लंके साहेब माझे खरंच चांगले मित्र आहेत, कारण लंके साहेब कधी मातले नाहीत, कधी उन्माद केला नाही. ते डाऊन टू अर्थ राहिले, बोलत राहिलो आम्ही नेहमी. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेतच. फक्त कोल्हेंनी दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर हवेत जाऊ नये. शेवटी त्यांना ज्या पद्धतीनं त्यांनी सुनेत्रा वहिनींवर टिप्पणी झाल्यानंतर ते हसले होते, ते मात्र आम्ही अजून विसरलेलो नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं नेतृत्व नव्याने त्यांना झळाळी मिळाली असं या निकालावर म्हणतो. नक्कीच म्हणता येईल. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला तर फार मोठी झळाळी मिळालेली आहे, कारण एखाद्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर सर्व सोडून गेल्यावरही राखीतून ज्याप्रमाणे एखादं विश्व उभं करता येतं, तसं त्यांनी 10 ते 11 सीट निवडून आणणं इट्स नॉट अ जोक, आणि त्याच्यामुळं त्यांचं नेतृत्व मान्य करावंच लागेल. अजितदादांची मतं जी आहेत ती भाजपला आणि शिंदेच्या शिवसेनेला ट्रान्सफर झाली. मात्र दुर्दैवानं त्यांची मतं अजितदादांना ट्रान्सफर झाली नाही. त्यामुळे बारामतीतला आणि इतर 3 मतदारसंघात जे त्यांचा पराभव झाला तो घडून आला असल्याचा जो एक मतप्रवाह आहे तो अमोल मिटकरी यांच्या बोलण्यातून व्यक्त झाला आहे. उमेश सलोणे, एबीपी माझा अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.